गुड आफ्टरनून गाईज. तर आज रविवार आहे आणि रविवारचं आज मी घरात थांबल्या. म्हणलं जरा बाहेर जाऊन बाजार घेऊन यायचं आहे. त्यानंतर थोडासा शूट करणार आहे आम्ही दोघं, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ करणार आहे. तर तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. आणि आता आमचं कॉमेडी व्हिडिओचं शूट झालं आहे आणि आता माझंच मी करणार आहे आराम. आणि अतुल आमचा जाणार आहे शेतात. तर अतुल काय करते तुम्हाला दाखवते, चला. हे बघा, सकाळी जेवला होता आणि आता जाणार आहे शेतात. तर शेतात जायचं ते म्हणला खाऊनच जातो थोडं. मग तिथं गेल्यानंतर ना त्या हवेनं भूकच लागते आहे का नाही. जरा गेलं नाही, पाऊल ठेवलं नाही शेतात की असं भूक जाणवते आपोआपच. हां आता 3 वाजतात बघा. हां, मम्मीने सकाळी शेवाळचं उपीट केलं होतं, मी खाल्लं नव्हतं, जेवलेलं ना. तू जेवला होता ना, मी वाढलो होतो ना. खाऊन शेतात जाऊया. शेतात थोडं काम आहे माझं. शेतात काय काय करणार आहे ते तिथं बघा. मग अतुल काय करणार आहे ते दाखवेलच तुम्हाला. आणि आपलं गहू आणि हरभरा म्हणजे उगून आला. उद्या मी जाणारच आहे. मग आज जरा राहिल्यामुळं थोडासा आता आराम करते, काम झालं आहे. आणि त्यानंतर उठून आणि स्वयंपाकही करायचाच आहे. जरा भाज्या निवडायच्या, त्या भाज्या निवडायचं, मसाला करून घ्यायचा. मसाला करून ठेवला म्हणजे कसं होतं आहे, घाईनं आपल्या घाईच्या वेळेत ती मसाला कामाला येतो आहे की मग झटपट आपलं दिदी मग पटपट भाज्या आणि आमटी फोडणी देऊन मोकळी होऊन जाते. काय की ते मुलं लई त्रास देतात तिला. आणि त्या दोघांच्या ह्याच्यात ना मग ती भाजी मसाला वाटणार कधी, निवडणार कधी. त्यामुळं मग आज मोकळा तर निवडून आणि मसाला वाटून कुटून ठेवणार. चला. मला काय, आता मी जातो शेतात. मम्मी आता आराम करत्या. झालं आता आमची सगळी कामं झाली आजची. तर आता शेतातली कामं आहेत ती जातो. पप्पा गेल्यात पुढं, त्यांचं चालू आहे काम. आणि माझी पण कामं आहेत, तर जातो पटकन मम्मीला बाय करून. आता मी पोचलो आपल्या फार्म हाऊसवर. पप्पांचं बघा कामच चालू आहेत, बसले नाहीत जरा. पण आता इथं सगळं बघा, हे कडचं बांध आहे का नाही, पूर्ण सगळं स्वच्छ करून घ्यायला लागलं. इथं पावसाळ्यात जरा पाणी साठलेलं ना, तर तिथं पानसाळा आल्यात बघा. त्यामुळे आता स्वच्छ सगळं केले. आणि आता मी पण बघतो हरभरा वगैरे काय आले काय, गहू वगैरे काय दिसा लागले का, तुम्हाला पण दाखवतो. त्याला आत्ता देऊन आलो बिस्किट, तिथं खाऊन पळत आला बघा लगेच. हरभरा काय अजून दिसत नाही आलेला. आणि गहू कुठं गहू दिसा लागलाय. हे काय इथं बारीक बारीक दिसा लागले की. हां, हे बघा बारीक बारीक दिसा लागले एकदम गहू. हे बघा, ह्या पट्ट्या दिसलं का हिरवं हिरवं, ते गहूच आहे. हो, हे बघा इथं बाजूला पडलेलं गहू किती आले बघा. वरच्यावर होतं ना. हे बघा, हे पप्पांनी बघा पूर्ण असं हे पानसाळा आली होती, सगळं एकदम बांधकडनं क्लीन केलं आहे बघा. तिकडं ऊस थोडी चालू आहे, पूर्ण ऊस मोकळा झाला आहे बघा. आता मोकळं वाटायला लागलं एकदम. बघा बारीक 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 गहू दिसा लागले का बघा. गाईज बघून आलो, गहू तर दिसा लागले. हरभरा अजून कुठं दिसत नाही आहे आलेला अजून. बघूया आता, त्याला पाणी वगैरे मारायला पाहिजे थोडं, कारण की हातानं पाणी मारतोय ना, त्यामुळं ह्याला द्यायला लागणार. तिकडं मागं आपण रेन पाईप बसवून घेतल्या, त्यामुळे तिकडं आता अजून गरगरीत आहे, एकदम चिक्कल आहे. नाही खावा मी खाऊन आली. तर येताना पप्पांसाठी मी शेवाळ्याचं उपीट घेऊन आलतो. तर आता पप्पा खायला लागलेत. आणि इकडं बघा पाणी आता भरपूर आहे अजून ओलं इकडं गावामध्ये. तर आता तर मारायची काही गरज नाही माझ्या मते, कारण की भरपूर पाणी आहे. तिकडं पुढं मी आत्ता जाऊन आलो, जिथंपर्यंत जाता येते तिथंपर्यंत. तर चिक्कल आहे भरपूर. तिकडं गेला नाही ना खाली? हां, नाही ना. तर तिकडं तर काही जाता येत नाही. मी ॲक्च्युली आज आलो होतो कशासाठी सांगतो तुम्हाला. तर ह्युमिक ॲसिड झाडांना द्यायचं आहे, त्यासाठी मी आलो होतो. आणि बघूया आता तिकडं पुढच्या झाडांना पहिला देतो आणि मग मागं एक बालडी घेऊन जाऊन देऊन येतो झाडांना. तर गाईज बघा माझा अवतार कसा झाला आहे. शेतात आलतो तुम्हाला जसं की माहीतच आहे. आणि झालं काय सांगतो, हे केस मी पट्टा आणायचा विसरलो केसाचा. तर माझे केस लॉंग आहेत ना, तर त्यासाठी हे रुमाल बांधला आहे. आणि माझं चालू आहे बघा, इकडं ह्युमिक ॲसिड बनवून ठेवले आणि झाडांना द्यायला लागले. मागच्या पुढच्या आंब्याच्या, नारळाच्या, चिक्कू, परत डाळिंब, ही सगळी झाडं लावल्यात. तर त्यांना ह्युमिक ॲसिड द्यायचं चालू आहे. केळीची पण नवीन रोपं तिथून घरातून आणली होती, ती इथं लावल्यात. पण त्यांना ह्युमिक ॲसिड दिलं नव्हतं, तर त्यांना पण आता दिले. आता राहिलेत फक्त 2 झाडं. म्हटलं तुम्हाला सांगूया काय काय काम झालं.
आणि थोडीशी स्वच्छता होती ती पण केली. आता पाणी तर काय अजून द्यायचं नाही आहे, फक्त आता तिकडं लॉनचा आपण बेड केला आहे ना, त्याला तेवढं पाणी द्यायचं बाकी आहे. ते जाता जाता बोर चालू करून पाणी मारून जातो, कारण की आता 2-3 दिवसानंतर आपण लॉनचं पण ते कंप्लीट करायचं आहे काम. मग बेसिक सगळी कामं आपली फार्म हाऊसची होतात पूर्ण राहतात. मग बाकी काय घराचं आता कलरची वगैरे कामं आहेत ना, तीच तेवढी पेंडिंग राहतात. बाकी ओव्हरऑल सगळं झालं आहे आता फार्म हाऊसचं काम. आता ॲक्च्युली आम्ही अजून राहिलो नाही इथं, येऊन जाऊनच करतो. तुम्ही बघतायच टॉयलेट बाथरूमचं काम बाकी होतं, त्यामुळं काय राहता येत नव्हतं. पण आता सगळं काम झाले. कधी जमलं तर मग इथे एकदा स्टे करणार सगळेजण. आणि हां, मेन सगळ्यात इथं अजून स्वयंपाकाची सोय नाही, म्हणजे गॅस शिगडी वगैरे काय नाही ना, त्यामुळं स्टे करता येत नाही. बाकी आता बेसिक सगळं झाले, टॉयलेट बाथरूम पण कंप्लीट झाले. फक्त आता गॅसची सोय झाली ना, मग आपण राहू शकते. काय चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर करू शकते. तर चला आता जातो पटकन. एवढी बालडी आता शेवट राहिल्या ह्युमिक ॲसिडची, ती पटकन देतो झाडांना. केळीचं झाड आणि नारळाचं झाड राहिले फक्त आता एक, त्यांना देतो. हे नारळाचं झाड आणि हे केळीचं झाड बाकी होतं, आत्ता दिलं ह्युमिक ॲसिड. आणि हे बघा मागून असा पट्टा दिसतो आपल्या फार्म हाऊसचा. इथं गहू पेरले आणि पुढच्या बाजूला हरभरा पेरला आहे. आणि आता आंब्याला मोहर तुम्हाला दाखवतो. आंब्याला मोहर कसा आला आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता इथला मोहर वाळून गेला आहे, पण आंबे पण बघा आता बारीक बारीक सेट व्हावं लागलेत. आता बघूया ह्या टाईमला फळ भेटते का काय, किती फळ भेटते बघूया. फर्स्ट टाईमच आहे आंब्याला मोहर. हे बघा छोटे 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 आंबं लागलेत. ह्युमिक ॲसिड देताना बघितलं आत्ता छोटा छोटा मोहर दिसायला लागला. त्याला लेट आहे बहुतेक, कारण की ही व्हरायटी दुसरी आहे आणि ती व्हरायटी दुसरी आहे. हापूस आणि केसर अशी 2 लावल्यात आपण झाडं आंब्याची, अजून लावायच्यात हळूहळू. आता बघूया कसं जमते. आता तर सीझन निघून गेला, पावसाळ्याच्या आधी लावायचं असते, पण इथं पाणी असल्यामुळे आम्ही झाड लावली नाही. त्याच्या आधीच 1 महिना आधी आम्ही ही लावली होती. आता ही झाडं तर लागू झालेत. बाकी आता फळ बघूया ह्या वर्षी मिळते का काय. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की फळ ह्या वर्षी घेऊ दे का नको, कारण की मला काय आयडिया नाही. मे बी. चला आता जातो पटकन, आवरतो, पुढं पाणी मारतो आणि मग पुढं स्वच्छता काय केली. इकडं जरा गवत वगैरे आलं आणि इकडं गहू पेरलेलं होतं ना, तर पेरलेल्यातनं नाचायला नको म्हणून इकडं जायला वाट केली मी. आता स्वच्छ करून थोडंसं तुम्हाला दिसत असेल स्वच्छता. आणि हे बघा इकडं नारळ एक लावले, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. नारळ आपल्या देवघरात आला होता, तो इथं आणून लावला आहे मम्मीनं. तर ह्याला पण आळं केलं, ह्युमिक ॲसिड दिलं. हे डाळिंब पण होतं, डाळिंबाला पण आळं केलं, कारण ही काट्याची झाडं पूर्ण इथंपर्यंत आली ती गाईस, आणि ये जायला वाटच नव्हती. आता तिथं पण थोडं काटा आहेत, हे सगळे बांधावरची, ही पण जरा स्वच्छता करायची आहे. आणि हे बघा ह्या साईडला आता वाट नाही जायला, ह्या गव्हाच्या बांधावरनं जातो मी. आणि इकडं पण आता हे पूर्ण एवढं सगळं हे काटा आहे का नाही खालीपर्यंत आलं ते, मग इथलं थोडं काढून मी असं वर टाकलं जातं तात्पुरतं, नंतर क्लीन करेन. आणि हे बघा हे पूर्ण अशी वाट जायला केले मी असं चिक्कूकडून, हे पेर साईडनं असं वाट केले. झाड पण आम्ही बघा केवढं मोठं आणले, माझ्या हाईटपेक्षा उंच झाड आहे. आणि फळ लागलेलंच आम्ही घेऊन आले, फुलं म्हणजे फळ नव्हते, फुलं लागलेली. आणि एक मोठं चिक्कूचं झाड आहे बघा आपलं. आता त्याला पण मी आळं केलं थोडं, आणि पाणी आपलं ह्युमिक ॲसिड पण दिलं. चिक्कू आता बघा भरपूर लागायला लागलं, त्याला पण कळ्या भरलेलं आहे झाड कळ्यांनी. आणि चिक्कू पण दाखवतो तुम्हाला. एक लास्ट टाईमचा चिक्कू एक सेट झाला आहे बघा इथं छोटासा. आणि बाकी आता हळूहळू छोटी छोटी कळ्या आहेत. आता बघूया चिक्कू किती लागते त्याला. बघा पूर्ण कळ्या भरल्यात बघा, छोट्या 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 हे हे बघा. आता हे कळ्या उमला लागल्यात आणि मे बी चिक्कू लागतील भरपूर ह्या वर्षी. हे आहे कालीपत्ती चिक्कूचं व्हरायटीचं झाड आहे. कालीपत्ती चांगलं असते व्हरायटी असं ऐकलं होतं, त्यामुळे हे कालीपत्तीच आणलं. अजून एक असते क्रिकेट बॉल का काय, तर ते पण आणणार आहे मी, गोल असते. आता मी कन्फ्युजन आहे मला, क्रिकेट बॉल गोल असते हे माहीत आहे, पण कालीपत्ती असा अंडाकार असते चिक्कू ते असते, आणि क्रिकेट बॉल गोल असते. पण आता हे आत्ता तर सध्या गोल दिसायला लागले क्रिकेट बॉलसारखं. बघूया आता कसं फळ मिळते. ॲक्च्युली आणताना मी कालीपत्ती आणल्या, पण नर्सरीतनं काय पण होऊ शकते, कुठलं पण झाड येऊ शकते काय सांगता येत नाही. चला आता मस्तपैकी फ्रेश झालो आहे, आरती लावतो आणि मग बाहेरचं पाणी मारायचं आहे, लाईटा बंद करून मग निघूया आतमध्ये. आता आरती लावून तुळशीला अगरबत्ती लावली बघा. आता 6:30 वाजल्यात, थोडं थोडा अंधार पडायला सुरुवात झाल्या बघा. ॲक्च्युअलमध्ये असं आहे किती उजेड दिसतोय बघा. कायच बघा. आता हे
असं सिस्टीम केले आम्ही बोरला सांगतो. हा कॉक आहे बॉलवॉल, तो ऑन असेल तर तिकडं टाकीला पाणी जाते, तिकडं गव्हाला जाते, मागच्या त्या कॉकला जाते आणि सगळीकडे पाणी फिरते मागं जर घालवायचं असेल. आणि हे गार्डन पाईप आपण एक ठेवल्या पुढं पाणी मारण्यासाठी पुढच्या झाडांना वगैरे. तर हे चालू केलं की पुढं पाणी जाते. आता त्या पाईपला पाणी हवं आहे मला लॉनसाठी, तिथं मारून जाणार आहे. आता भरपूर अंधार पडला आहे बघा, लाईट लावल्यात मी दोन्ही, चालू करतो आणि जातो पटकन. आलं बघा आता, आला 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 आला. फास्ट पळत यावं लागते नाहीतर खड्डा पडून जाईल. ह्या 2 झाडांना पण पाणी मारतो. भरपूर दिवस झालं मारलं नव्हतं. थोडंसं कट्ट्यावर पण मारून घेतो कारण की आज मम्मी आली नाही तर कट्टा धुतला नसणार पप्पांनी. पहिला इकडं मारतो आणि मग कट्टा मारून घेतो. हे लॉनचा एवढा बेड केला आहे बघा. त्याला 2 दिवसात एकदा पाणी द्यायला सांगितलं होतं तर आज द्यायला लागले पाणी. 2 दिवस झाले आता. तिकडं गुलाबाचं एक फूल लागले बघा पिंक कलरचं. रोज असं मम्मी आल्या पहिला स्वच्छ असं धुवून घेते कट्टा, म्हणजे कसंही आपल्याला वावरता येते, बसायला उठायला स्वच्छ एकदम. कुत्री येऊन बसतात ना त्यामुळे स्वच्छ धुवायला लागते रोज. आता लाईट वगैरे बंद केले, पाणी वगैरे आता बोर तेवढी चालू आहे ती पण बंद करतो. आणि हे बघा कुत्रं आलं बघा, फिरून आलं आता जायच्या टायमाला. ह्याला आता बिस्किट देतो चला. आणि कुत्रं कुठे गेलं? हाय तिथं बसलंय बघा, डोळं दिसत असतील तुम्हाला. तिथं बसलंय, मी हुडका लागलोय अंधारात कुठे गेलं. आणि इथं आलं की इथं पण ठेवतोय. येतात आता बिस्किट आणायला लागते आम्हाला कुत्र्यासाठी. बिस्किटच्या पुढ्याचा आवाज आला नाही, तो पण आलं बघा लगेच. थांब देतो तुला. बघा किती छान आहे बघा. आता आम्ही जाऊस पण इथनं हलत नाही. आल्याला ह्याला देते बिस्किट, चपाती काय पण असेल ना ते आल्याला देते. नंतर जाताना एक देते बिस्किट पुडा. आम्ही ज्यावेळेस इथं आलो ना, घर बांधायला सुरुवात केली ना, त्यावेळेस एवढं बारीक होतं हे कुत्रं. आता ह्याची हेल्थ बघा कशी झाल्या. चला आता ह्याचं पण झाले खाऊन. आणि काय आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.